Hello everyone, welcome to my channel. This is भारत वावरे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या देशामध्ये इस्रो नावाची एक संशोधन क्षेत्रामध्ये काम करणारी एक संस्था आहे. ह्या संस्थेने युविका 2026 हा प्रोग्राम शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे. युविका म्हणजे काय? तर बघा, युविका 2026. युविका म्हणजे युवा विज्ञान कार्यक्रम. युविका इंग्लिशमध्ये याला यूथ सायंटिस्ट प्रोग्राम 2026 असं म्हटलं जाते. तर लहान वयामध्येच विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अवकाश संशोधन यामध्ये रुची निर्माण व्हावी. विज्ञान आणि अंतराळ यामध्ये काय असते याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत इस्रोच्या वेगवेगळ्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना भेटी देता येतील. त्याचप्रमाणे इस्रोचे जे वेगवेगळे सेंटर्स आहे त्या सेंटरमध्ये जाऊन तिथे प्रत्यक्ष कामकाज कसं चालते, रॉकेट नेमकं कसं असते, रॉकेटची रचना नेमकी कशी असते, रॉकेट प्रत्यक्ष उड्डाण कसं करते याविषयीची संपूर्ण माहिती या कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञाच्या समोरासमोर बसून संवाद पण साधता येणार आहे. अशा प्रकारे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खूपच असा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आता ह्या कार्यक्रमामध्ये जर विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा असेल तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण बघू. तर बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया 1. विद्यार्थी हा 1 जानेवारी 2026 मध्ये 9वी मध्ये शिकत असावा. दुसरं, त्याला वर्ग 8 मध्ये 50% मार्क्स असावे. तिसरं, विज्ञान मेळावे आणि उपक्रमामध्ये त्याचा सहभाग असावा. चौथं, ऑलिम्पियाड एक्झाममध्ये त्याचा सहभाग असावा. त्याचप्रमाणे स्पोर्ट कॉम्पिटिशनमध्ये पण त्यानं भाग घेतलेला असावा. त्याचप्रमाणे त्याच्याकडे स्काउट गाईड आणि NCCचे प्रमाणपत्र असावे. आणि विद्यार्थी ग्रामीण भागामधला जर असेल तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी प्राधान्य आहे. यानंतर हा कार्यक्रम इस्रोने लॉन्च केलेला आहे. तर या कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी आहे? आता आपण पाहिलं की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी जर व्हायचं असेल तर काय काय लागते ते आपण पाहिलं. आता आपण हा कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी आहे ते बघू. तर बघा, प्रोग्राम ह्या प्रोग्रामच्या अंतर्गत बघा,
20 फेब्रुवारी 2026 ह्या दिवशी कार्यक्रम अनाऊन्स झाला. इस्रोची जी वेबसाईट आहे, इस्रो युविकाची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे आहे. त्याची तारीख आहे 27/2/2026. ॲप्लिकेशन स्टार्ट. ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026. लास्ट डेट. फॉर्म वगैरे भरणं झाल्यानंतर पहिली लिस्ट लागेल 13 एप्रिल 2026. फर्स्ट लिस्ट स्टुडंट. त्यानंतर 20 एप्रिल 2026 सेकंड लिस्ट लागेल. आणि ही कन्फर्म लिस्ट असेल. आणि प्रत्यक्ष युविकाचा जो प्रोग्राम आहे तो 11 मे ते 22 मे. 11 मे टू 22 मे 2026 असा 11 दिवस चालणार आहे. असा हा 11 दिवसाचा प्रोग्राम आहे. 11 डेज. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड होणार आहे त्या विद्यार्थ्यांना एका विशिष्ट सेंटरला, सांगितलेल्या सेंटरवर रिपोर्टिंग करणार आहे ठरलेल्या दिवशी. जर समजा या काही विद्यार्थी आहेत त्यांना म्हटलं की तुम्ही ह्या तारखेला बेंगलोर या ठिकाणी या. मग इथून पुण्यामधून बेंगलोरला जाणारे विद्यार्थी त्यांना रेल्वेचं सेकंड क्लासचं भाडं देण्यात येईल. जर बसनं गेले तर बसचं त्यांना भाडं देण्यात येईल. पण जे ओरिजिनल रेल्वेचे तिकीट आहे किंवा बसचे तिकीट आहे ते तिथं गेल्यानंतर इस्रोच्या कार्यालयात विद्यार्थ्यांना जमा केल्यानंतर त्यांना ते पैसे रिफंड होणार आहे. आणि ह्या प्रशिक्षणादरम्यान हे एक प्रकारचं काय आहे, प्रशिक्षण आहे, एक प्रकारचं शिबिर आहे. 11 दिवसाचं शिबिर आहे. ह्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जे काही साहित्य लागणार आहे, प्रोजेक्टसाठी जे साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य, विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय, विद्यार्थ्याच्या जेवणाची सोय ही आज संपूर्ण खर्च इस्रो करणार आहे. म्हणून 9वीच्या विद्यार्थ्यासाठी ही एक अशी सुवर्ण अशी संधी आहे. फ्युचरमध्ये जर विद्यार्थ्यांना जर सायंटिस्ट बनायचं असेल तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी, शेतमजुरीच्या मुलांनी ह्या पोर्टलवर आपले फॉर्म भरावेत आणि आपली शास्त्रज्ञ बनण्याकडे वाटचाल सुरू करावी. अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.